रिझल्ट भारतीय जनता पक्षाचा उमेदवार मी स्वतः उपनगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आलो. गॅस पाईपलाईनच्या भ्रष्टाचारामध्ये 70 लाखाचा आरोप विरोधकांनी केलेला आहे आणि तुम्ही खुर्ची तापवताय असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं लक्ष नाही असं त्यांचं म्हणणं आहे. या बाबतीत मी आपल्याला सांगू इच्छितो की माझे मित्र असं म्हणेल, पण आता मित्र म्हणायचं की नाही तिथपर्यंत एक डेडलाईन आलेली आहे. कारण मित्र म्हणत असताना हिंदीमध्ये एक डायलॉग आहे, बच्चा समज के ते तुम्ही बाकीचे इंटू ब्रॅकेट तुम्ही काय ते बघा, मी काय ओपनली ते बोलत नाही. पण ज्या पदावर आपण आहोत, आपलं पद नेमकं काय आहे ते बघावं. आपण एक नगरसेवक आहात. एक नगरसेवक असताना तुमचा प्रिसाइडिंग ऑफिसर नगराध्यक्ष आहे. एका नगराध्यक्षाच्या बाबतीत प्रोटोकॉल प्रमाणे वैयक्तिक नाव घेणं हे थोडंसं सावंतवाडीच्या संस्कृतीला शोभणारं नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि त्यानंतर आपण ज्यावेळी ओपनली कुठची प्रेस घेतो त्यावेळी मी माझ्या मित्राला असं सांगेन की डॉक्टर निलेश राणे बघा, सभागृहात ज्यावेळी एखादा विषय मांडतात त्यावेळी त्यांचं फेस रिडिंग बघा, त्यांच्या फेसवरचं एक्सप्रेशन बघा. आणि तुम्ही ज्यावेळी प्रेस घेता त्यावेळी त्या प्रेसमध्ये तुम्ही हसता. याचा अर्थ असा होतो की तुमच्या मनात एक आणि डोक्यात एक आणि प्रत्यक्षात कृतीत एक असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. कारण कसं असतं, माणसाने सावंतवाडीची संस्कृती आहे, एज्युकेटेड पर्सन म्हणून चांगल्या गोष्टी समोर आणणार. ज्या पद्धतीत त्यांनी माझ्या बाबतीत जे भाष्य केलं ते भाष्य त्यांच्याकडनं मला एक्सपेक्टेड नाही. आणि हरिश्चंद्र पवार सन्माननीय पत्रकार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की पुन्हा एकदा मी सांगतो, माझ्या मित्राने गॅस पाईपलाईनचा अजिबात टेक्निकली अभ्यास केला नाही. त्याचं कारण असं आहे, तिथे मी आपल्याला वाचून दाखवतो. ही महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड ही स्कीम का आली, तर आपल्या गव्हर्नमेंटच्या नॉर्म्स कंडिशन प्रमाणे नैसर्गिक वायूचा अधिक वापर केल्यास जीवाश्म इंधनावरील अवलंबित कमी होईल आणि परिणामी इंधन आयात करण्याकरिता अवलंबन कमी होईल. स्वच्छ वातावरण सुनिश्चित करण्यासाठी नैसर्गिक वायूचा वापर करण्याची गरज आहे असं कोण म्हणतंय? महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड हे पेट्रोलियमशी आमचं जे खातं आहे त्याला संलग्न आहे. म्हणजे आपण इथे काय करतोय, पर्यावरणाचं संतुलन करण्यासाठी नॅचरल गॅसचे सोर्स शोधतोय. माझ्या मित्रांनी स्टेटमेंट काय केलं, माझ्या मित्रांचं स्टेटमेंट असं आहे, असं झालं, ती लाईन जी दिली ती फुटली, त्याचा स्फोट झाला, तर नगराध्यक्ष नव्हता. मला ते थोडं हास्यास्पद वाटलं. कारण नॅचरल जे आहे त्याचा स्फोट होण्याचा माझ्या मते कुठे काय संबंध येत नाही. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, यांच्या प्रश्नाचं उत्तर क्लिअर करतो. सुरुवातीला याचं जर ओपनिंग जर बघितलं आपण, ती एक त्यांनी माहिती घेतली नाही. यांचं ओपनिंग कोणाच्या घरात झालं? अजय वसंत गोंदावळे जे शिवसेनेचे नगरसेवक आहेत. त्यांनी एक मोठा कार्यक्रम घेतला, आपल्या घरासमोर मोठी रांगोळी घातली आणि ते गॅसवाले सगळे जे आहेत त्यांना खूप मोठं वेलकम केलं. आणि ते वेलकम करून त्यांचा उदो केला आणि त्यांच्या घरात पहिलं कनेक्शन दिलं. मला वाटतं माझ्या मित्रांना हे माहिती नाही. आणि सेकंड थिंग, जे कनेक्शन देणं किंवा त्यांच्याशी सिस्टीममध्ये काय करणं याला नगर परिषदेचा ॲब्सोल्युटली नो राईट शून्य. त्यांचं डिपार्टमेंट सेपरेट, त्यांना कनेक्शन देण्याचे पॉवर सेपरेट. पेट्रोलियम मंत्र्यांच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर ती स्कीम आहे. त्या स्कीमचा फक्त सावंतवाडी नगर परिषदेमध्ये रोल एवढाच येतो, तुम्ही कुठे रस्ता कटिंग करणार, कुठून काय घालणार आणि तो रस्ता भविष्यात तुम्ही फिलअप करून देणार, त्याचे किती पैसे भरणार. त्यांनी ते पैसे ऑलरेडी डिपॉझिट केले. आता त्यांचा असा एक आरोप येतो की त्या आरोपात ते असं म्हणतायत की 6,000 रुपये त्यांचं कनेक्शनचे चार्जेस आणि 1,000 रुपये कोणाला तरी कमिशनचे चार्जेस, असं काहीतरी त्यांचं स्टेटमेंट आहे. आता ते कमिशन कोणाला दिलं, काय दिलं, तर त्याने नाव त्वरित घोषित करावं. आणि जर त्याने नाव घोषित केलं, त्यांचा साल आणि श्रीफळ देऊन आम्ही सत्कार करू आणि पुढचं जे काय आहे त्याची त्वरित कारवाई आम्ही सुरू करू, असे मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. पण तुम्ही एक आता म्हणताय की ते काहीतरी केंद्राकडून आलं आहे आणि पण सावंतवाडी शहरात नागरिकांवर उद्या ते म्हणतात ते तुमचे विरोधी नगरसेवक